dear students. Today we are going to learn and understand how to solve practice set 5.3 of chapter number 5 expansion formulae from 8th standard mathematics. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 27 वर प्रॅक्टिस सेट 5.3 दिलेला आहे. यामध्ये टोटल 2 क्वेश्चन्स आहेत. यातील हा फर्स्ट क्वेश्चन आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये अतिशय सोप्या पद्धतीने कसा सॉल्व्ह करायचा ते अभ्यासलेले आहे. जर तुम्हाला तो व्हिडिओ पाहायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 2 सिम्प्लिफाय हा कसा सॉल्व्ह करायचा ते अभ्यासणार आहोत. हे पहा काय दिलेलं आहे क्वेश्चन नंबर 2 मध्ये. आता इथे 2a plus b the whole cube minus 2a minus b the whole cube असा क्वेश्चन आहे. आतापर्यंत तर आपण हे पहा हा जो फर्स्ट पार्ट आहे या क्वेश्चनचा हा किंवा क्वेश्चनचा सेकंड पार्ट हा असे दोन वेगवेगळे क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत, हो की नाही. आणि त्यासाठी जे फॉर्म्युले आहेत ते सुद्धा आपल्याला माहित आहेत. हे पहा एक्सपान्शन ऑफ a प्लस बी द होल क्यूब. हे पहा या क्वेश्चन मधला हा जो फर्स्ट पार्ट आहे ना हा सॉल्व्ह करण्यासाठी आपण हा फॉर्म्युला अभ्यासला होता, बरोबर. हा फॉर्म्युला यूज करून आपण अशा प्रकारचा क्वेश्चन सॉल्व्ह केलेला होता. तर या क्वेश्चनचा हा जो सेकंड पार्ट आहे हा पार्ट सॉल्व्ह करण्यासाठी आपण हा फॉर्म्युला यूज केला होता. पण आता या क्वेश्चन नंबर 2 मध्ये जर तुम्ही पाहिलं हे सगळे जे 4 सब क्वेश्चन्स आहेत त्या 4 सब क्वेश्चन्स मध्ये हे दोन्हीही फॉर्म्युले आपल्याला यूज करावे लागणार आहेत. कारण हे पहा इथे हा जो फर्स्ट क्वेश्चन आहे त्यातील हा जो फर्स्ट पार्ट आहे तिथे काय आहे हा फॉर्म्युला यूज केलेला आहे a प्लस बी द होल क्यूब. हे पहा आणि जो सेकंड पार्ट आहे या क्वेश्चनचा त्यामध्ये काय दिलेला आहे 2a मायनस बी द होल क्यूब. मग याला सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला हा फॉर्म्युला यूज करावा लागणार, हो की नाही. त्याचबरोबर हा जो सेकंड क्वेश्चन आहे तो जर तुम्ही पाहिला तर तुमच्या लक्षात येणार आहे की सगळीकडे आपल्याला हे दोन्ही फॉर्म्युले यूज करावे लागणार आहेत आणि आपले क्वेश्चन सॉल्व्ह करावे लागणार आहेत. चला तर मग पाहूयात आपण की कशा प्रकारे ऍट अ टाइम दोन्ही फॉर्म्युले यूज करून आपल्याला आपले आन्सर फाइंड आउट करता येते. खूप इझी आहे, अजिबात काही कठीण नाहीये. जसं जसं आपण सॉल्व्ह करत जाऊ तसं तसं तुम्हाला फार मज्जा येणार आहे. चला सॉल्व्ह करायला घेऊया फर्स्ट क्वेश्चन. हे पहा आता इथे 2a प्लस बी द होल क्यूब मायनस 2a मायनस बी द होल क्यूब असं आहे. मग फॉर्म्युले तर आपल्याला माहिती आहेत की नाही. चला ऍज इट इज जे फॉर्म्युले आपण लर्न केलेले आहेत ते राईट करून घेऊयात वन बाय वन. हे पहा यासाठी म्हणजे क्वेश्चनचा जो हा फर्स्ट पार्ट आहे तो सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला हा फॉर्म्युला यूज करावा लागणार आणि क्वेश्चनचा जो सेकंड पार्ट आहे तो सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला a मायनस बी द होल क्यूब हा जो फॉर्म्युला आहे तो यूज करावा लागणार आहे. चला तर मग आपण क्वेश्चन हा सॉल्व्ह करायला घेऊया. सोल्युशन आता इथे पहा a च्या जागी काय आहे 2a आणि b च्या जागी काय आहे b च्या जागी आहे bच. इथे सुद्धा a च्या जागी 2a b च्या जागी b. सो दोन वेळा आपल्याला राईट करायची गरज आहे का नाही. तुम्ही जर पाहिलं तर टर्म्स ज्या यूज केलेल्या आहेत या बायनॉमियल्स मध्ये त्या सेम टर्म्स आहेत, फक्त साइन्स डिफरंट आहेत, हो ना. चला मग इथे आपण राईट करूयात हिअर a इज इक्वल टू 2a अँड b इज इक्वल टू b. चला आता हा जो क्वेश्चन आहे की नाही तो ऍज इट इज खाली कॉपी करूया. झाला कॉपी. आता पुढे काय करणार, काय दिलेलं आहे क्वेश्चनच्या फर्स्ट पार्ट मध्ये तर 2a प्लस बी द होल क्यूब. मग हे सॉल्व्ह करण्यासाठी याला एक्सपांड करण्यासाठी लागणारा फॉर्म्युला कोणता आहे आपला तर हा a प्लस बी द होल क्यूब, बरोबर. मग आता आपण काय करूयात आधी क्वेश्चनचा हा जो फर्स्ट पार्ट आहे की नाही तो सॉल्व्ह करूयात आणि मग हा सेकंड पार्ट सॉल्व्ह करूयात. मग सेकंड पार्ट सॉल्व्ह करूयात असं मी काय म्हणतेय तर आता तुम्हाला कळणारच आहे आपण कशा प्रकारे स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी करत जाणार आहोत आणि अतिशय सोप्या पद्धतीने आपण आपल्या फायनल आन्सर पर्यंत पोहोचणार आहोत. व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. हे पहा आता इथे आपल्याला फॉर्म्युला काय सांगतोय a क्यूब, हो की नाही. आपल्याला आता हा फॉर्म्युला आणि क्वेश्चनचा हा जो फर्स्ट पार्ट आहे इकडेच कॉन्सन्ट्रेट करायचंय, बाकी इकडे तिकडे काही बघायचं नाही. क्वेश्चनचा हा पार्ट आणि हा फॉर्म्युला. चला काय आहे a क्यूब, a म्हणजे काय आहे 2a. चला मग इथे राईट करूयात 2a क्यूब, बरोबर. आता प्लसचं साइन ऍज इट इज देऊन घ्यायचं आहे
नेक्स्ट 3a² यातला जो 3 आहे तो ऍज इट इज खाली इथे राईट करून घेऊयात. नेक्स्ट a², a म्हणजे काय आहे 2a, मग 2a चा स्क्वेअर, चला राईट करून घेऊयात. त्यानंतर ना आहे b, b म्हणजे काय bच आहे, किती सोपं आहे, b म्हणजे b राईट करून टाकायचं. मग चला आता पुढे प्लसचं साइन देऊन घ्या. 3ab², त्यातला 3 ऍज इट इज राईट करूयात. a ची व्हॅल्यू 2a राईट करा. b² म्हणजे इथे b म्हणजे काय आहे b आहे म्हटल्यावर b² ऍज इट इज राईट करा. त्यानंतर प्लसचं साइन फॉर्म्युलानुसार, त्यानंतर ना आहे b³, चला राईट करूयात b³ झाला. क्वेश्चनचा जो फर्स्ट पार्ट आहे त्या पार्टच्या सगळ्या व्हॅल्यूज इथे फॉर्म्युलानुसार आपल्या सबस्टिट्यूट करून झालेल्या आहेत. मग आता काय करूयात आपण, हा जो फर्स्ट पार्ट आहे की नाही मी याला सॅग्रिगेट करण्यासाठी आपण काय करूयात अशा प्रकारचं स्क्वेअर ब्रॅकेट देऊन घेऊयात. आणि पुढे क्वेश्चन मध्ये काय आहे हे सबट्रॅक्शनचं साइन आहे की नाही ते इथे पुढे देऊन घेऊयात. झालं. आता हा जो क्वेश्चनचा सेकंड पार्ट आहे त्याला एक्सपांड करूयात. मग काय आहे क्वेश्चनच्या सेकंड पार्ट मध्ये 2a - b². मग यासाठी आपल्याला लागणारा फॉर्म्युला आहे हा सेकंड नंबरचा a - b². चला या फॉर्म्युलानुसार व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करून घेऊयात. a³, a ची व्हॅल्यू 2a, सो 2a³, त्यानंतर मायनसचं साइन, त्यानंतर ना 3 ऍज इट इज, a², a म्हणजे 2a की नाही मग 2a², त्यानंतर ना b, चला राईट करा फॉर्म्युलानुसार b, प्लसचं साइन देऊन घ्या. त्यानंतर 3ab², 3 ऍज इट इज खाली राईट केला. त्यानंतर ना a म्हणजे 2a राईट केला. आता b² b म्हणजे बीच आहे की नाही इथे राईट करा b², त्यानंतर ना मायनसचं साइन. आता b³ राईट करून घेऊयात b³. आता याला सुद्धा आपल्याला वेगळं आपण केलेलं की नाही फॉर्म्युलानुसार याला, मग काय करूयात याला सुद्धा अशा प्रकारे स्क्वेअर ब्रॅकेट देऊन घेऊयात. चला स्क्वेअर ब्रॅकेट्स देऊन झाले. आता आपण मोकळे झालेलो आहोत. कशासाठी तर ज्या व्हॅल्यूज सबस्टिट्यूट केलेल्या आहेत त्या सॉल्व्ह करण्यासाठी. चला आधी काय करूयात हे जे फर्स्ट ब्रॅकेट आहे ते सॉल्व्ह करून घेऊयात. हे पहा 2a³ हा जो क्यूब आहे तो 2 चा पण आहे आणि a चा पण आहे की नाही. मग चला 2 चा क्यूब किती आहे सांगा बरं मला. अरे वा व्हेरी गुड, एकदम पटकन प्रॅक्टिस झाली तुम्हाला हो ना. सो 2 चा क्यूब आहे 8. त्यानंतर a³ ऍज इट इज राईट करून घ्या. प्लसचं साइन, आता 3 ऍज इट इज राईट केला. आता इथे पहा ब्रॅकेट आहे त्याच्या आतमध्ये 2a राईट केले आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे म्हणजे हा जो स्क्वेअर आहे तो 2 चा पण आहे आणि a चा पण आहे. चला मग 2 चा स्क्वेअर किती तर 4. आता इथे इंटू साइन दिलं, मल्टिप्लिकेशनचं साइन दिलं, का दिलं. येस व्हेरी गुड. ज्या दोन नंबर्स मध्ये किंवा व्हेरिएबल्स मध्ये कोणतंच साइन नसतं तिथे मल्टिप्लिकेशनचं साइन असतं हे माहित आहे तुम्हाला. व्हेरी गुड. चला आता इथे 4 राईट केला. 4 का राईट केला कारण 2 चा स्क्वेअर, त्यानंतर ना a² इंटू a² राईट केला. पुढे हा b राहिला की नाही इंटू b, प्लसचं साइन ऍज इट इज, त्यानंतर 3 ऍज इट इज. आता इंटू साइन येणार इथे मल्टिप्लिकेशनचं साइन. 2a म्हणजे 2 इंटू a आहे राईट करूयात. पुढे b² इंटू b², प्लसचं साइन ऍज इट इज आणि b³ झाला. फर्स्ट पार्ट आपला इथे हाफ सॉल्व्ह करून झालेला आहे. आपण जे क्यूब्स होते स्क्वेअर्स होते ते व्यवस्थित राईट करून घेतलेले आहेत. आता हे जे मायनसचं साइन आहे ते ऍज इट इज देऊन घेऊयात आणि हा सेकंड पार्ट सुद्धा सॉल्व्ह करूयात. आता सेकंड पार्ट सॉल्व्ह करते वेळी लक्षात घ्या व्हॅल्यूज तर त्याच आहेत बरोबर, इथे ज्या आहेत त्याच इकडे सुद्धा येणार आहेत. फक्त काय होणार आहे हे जे साइन्स आहेत ते इथल्यासारखे नसणार आहेत, साइन्स डिफरंट असणार आहेत हो की नाही. म्हणून साइन्स व्यवस्थित कॉपी करायचे. आता इथे क्यूब 2 चा आणि a चा, सो 8, त्यानंतर a³ मायनसचं साइन, त्यानंतर 3 इंटू 2a² म्हटल्यावर 2 चा स्क्वेअर 4a² ऍज इट इज इंटू b, प्लस साइन व्यवस्थित कॉपी करायचं आहे. त्यानंतर हा पार्ट सॉल्व्ह करायचा आहे. 3 इंटू 2 इंटू a इंटू b² मायनस b³ झालं. चला आता पुढे हा जो ब्रॅकेट आहे फर्स्ट ब्रॅकेट तो सॉल्व्ह करून घेऊयात. आता
मग सॉल्व्ह करते वेळी जसं की मी तुम्हाला सांगितलं 4 पार्ट्स मध्ये सॉल्व्ह करायचं. आता इथे हा एक फर्स्ट पार्ट, त्यानंतर इथला हा प्लस साईन आणि हे प्लस साईन, त्याच्या आतल्या सगळ्या गोष्टी सॉल्व्ह करायच्या. सगळीकडे पहा इंटू इंटू साईन आहे की नाही, मग हा पार्ट सॉल्व्ह करायचा, मग त्यानंतर हा पार्ट सॉल्व्ह करायचा आणि नंतर हा पार्ट सॉल्व्ह करायचा. झाले 4 पार्ट्स इथे आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. चला राईट करून घेऊयात. आता इथे 8a³ ॲज इट इज प्लस 3 इंटू 4 किती झाले 12 झाले. राईट केलं. त्यानंतर a² ॲज इट इज, b ॲज इट इज. आता हे मल्टिप्लिकेशनचं साईन नाही दिलं तरी चालणार आहे कारण आपण सॉल्व्ह करतोय की नाही. चला आता पुढे हे प्लसचं साईन. आता हे मल्टिप्लिकेशनचे जे साईन आहेत ते नाही दिले तरीही चालतात कारण आता आपण सॉल्व्ह करतोय ना, फायनल आन्सर पर्यंत पोहोचत चाललेलो आहोत आपण. आता हे प्लसचं साईन 3 इंटू 2 किती झाले 6 झाले. त्यानंतर a इंटू b² ab² प्लसचं साईन. आता हा b³ ॲज इट इज राईट करून घेतला. याला पुन्हा आपण एक ब्रॅकेट देऊन घेऊयात ॲज अ सेफ साईड कारण अजून आपल्याला हा पण पोर्शन सॉल्व्ह करायचा आहे. त्यामुळे जरी आपण हा पार्ट सॉल्व्ह करून घेतलेला असेल तरी सुद्धा इथे सुरुवातीला आपण ब्रॅकेट देऊन घेऊयात कारण हे अजून आपल्याला सॉल्व्ह करायचं राहिलेलं आहे. मायनसचं साईन द्या इथे. त्यानंतर 8a³ ॲज इट इज मायनसचं साईन 3 इंटू 4 12. त्यानंतर हा a², त्यानंतर हा b, त्यानंतर हे प्लसचं साईन देऊन घ्या. 3 मल्टिप्लाइड बाय 2 झाले 6. त्यानंतर a, त्यानंतर हा b² द्या, हे मायनसचं साईन आणि आता b³ झालं. इथे सुद्धा आपण ब्रॅकेट देऊन घेऊयात. आता नेक्स्ट स्टेप मध्ये आपण ब्रॅकेट्स काढून टाकूयात. आता इथे सॉल्व्ह करायला काही राहिलंच नाहीये त्यामुळे मी जसं की मी तुम्हाला सांगितलं ब्रॅकेट आपल्याला नेक्स्ट स्टेप मध्ये रिमूव्ह करायचं. चला मग विदाउट ब्रॅकेट हे सगळं आपण राईट करून घेऊयात. 8a³ प्लस 12a² b प्लस 6ab² प्लस b³. आता थांबा, आता इथे गंमत आहे. काय गंमत आहे माहितीये का, हे पहा हे ब्रॅकेट तर आपण रिमूव्ह केलं पण इथे जे मायनसचं साईन आहे ते इथल्या ज्या आतल्या सगळ्या गोष्टी आहेत ना त्या सगळ्यांना मल्टिप्लाय होतंय. मायनसचं साईन आतल्या साईन्स बरोबर मल्टिप्लाय होणार आहे. मग जेव्हा मल्टिप्लिकेशन होत असतं सायन्सचं तेव्हा रूल्स तर आपल्याला आठवायला हवेत, हो की नाही. आठवतात का रूल्स तुम्हाला? मल्टिप्लाइंग इंटीजर्स रूल्स. प्लस इंटू प्लस प्लस, देन मायनस इंटू मायनस प्लस, प्लस इंटू मायनस मायनस, मायनस इंटू प्लस मायनस. आलं लक्षात? मग आता हे रूल्स लक्षात ठेवायचे आहेत आणि त्याप्रमाणे इथे आपल्याला सायन्स देऊन घ्यायच्या आहेत, नाहीतर आपलं आन्सर चुकू शकतं. चला आता इथे पहा हे मायनसचं साईन आहे आणि 8a³ याचं कोणतं साईन आहे? कोणतंच नाही म्हणजे प्लस आहे की नाही. मग मायनस प्लस काय होतं? मायनस प्लस काय होतं? मायनस होतं. चला देऊन घ्या मायनस 8a³ ॲज इट इज. त्यानंतर इथे पहा मायनस आहे, इथे मायनस आहे. मायनस मायनस काय होतं? प्लस होतं. चला प्लस द्या आणि हे ॲज इट इज कॉपी करायचंय खाली. पुढे आता इथे मायनस, इथे प्लस, मायनस इंटू प्लस मायनस, 6ab² ॲज इट इज. आता मायनस इंटू मायनस काय होणार? प्लस आणि b³ ॲज इट इज. चला आता ब्रॅकेट्स जे स्क्वेअर ब्रॅकेट्स होते ते रिमूव्ह झालेले आहेत. आता इकडे व्यवस्थित लक्ष द्या. आता या अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये लाईक टर्म्स कोणत्या आहेत मला सांगा बरं. आठवतंय ना लाईक टर्म्स? आपण क्लास 6 मध्ये असताना अभ्यासलं होतं. त्याही आधी आपण अभ्यासलं होतं टर्म्स म्हणजे काय. थोडंसं रिवाइज करूया म्हणजे गोंधळ होणार नाही तुमचा, कन्फ्युजन होणार नाही. हे पहा आता इथे 8x + 12x हे एक अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे. यामध्ये किती टर्म्स आहेत? यामध्ये 2 टर्म्स आहेत, हो की नाही. फर्स्ट टर्म आहे 8x आणि सेकंड टर्म आहे 12x. त्याच प्रकारे इथे हे जे अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे 6xy - 20y
यामध्ये किती टर्म्स आहेत? यामध्ये 2 टर्म्स आहेत. आता काही अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये 3 टर्म्स असतात, काही याच्यामध्ये 4 असतात, हो की नाही? प्रत्येक अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये वेगवेगळ्या टर्म्स असू शकतात. आता इथे 2 टर्म्स आहेत, पण या 2 टर्म्स कशा आहेत? लाईक आहेत की अनलाईक आहेत? ते कसं ओळखायचं? आता इथे पहा बरं, हा 8x आहे की नाही, ही 1 टर्म आहे. या एका टर्म मध्ये x काय आहे? व्हेरिएबल आहे, आणि 8 काय आहे? या x चा कोइफिशियंट आहे. तर इथे या सेकंड टर्म मध्ये x व्हेरिएबल आहे आणि याचा कोइफिशियंट आहे 12. मग तुम्ही जर या दोन्ही टर्म्सला कम्पेअर केलं तर तुमच्या अशा लक्षात येणार आहे की यांचं जे व्हेरिएबल आहे x ते सेम आहे. दोन्हीकडे x आहे या दोन्ही टर्म्स मध्ये, आणि यांचा कोइफिशियंट नंबर आहे, हो की नाही? इथे 8 आहे, इथे 12 आहे. मग या ज्या टर्म्स आहेत या काय झाल्या? या लाईक टर्म्स झाल्या. आणि आता इथे अनलाईक टर्म्स म्हणजे काय तेही समजून घेऊयात. इथे पहा, या 2 टर्म्स आहेत, पण या दोन्ही टर्म्स मध्ये जे व्हेरिएबल्स आहेत ते डिफरंट आहेत की नाही? इथे पहा, इथे x आहे आणि y आहे, आणि या टर्म मध्ये पहा फक्त y आहे. म्हटल्यावर या लाईक टर्म झाल्या का? नाही, दोन्हींचे व्हेरिएबल्स डिफरंट आहेत. दोन्हीकडे y आहे, पण इकडे या ठिकाणी x हे व्हेरिएबल नाहीये, म्हटल्यावर हे या अनलाईक टर्म्स झाल्या. आय होप तुम्हाला सगळं आठवलं असेल. चला, आता आपण पुन्हा आपल्या मेन क्वेश्चन कडे येऊया, आणि मला सांगा आता इथे लाईक टर्म्स कोणकोणत्या आहेत? आता लगेचच ओळखाल तुम्ही, हो ना? हे पहा, इथे 8a क्यूब आहे आणि इथे सुद्धा 8a क्यूब आहे. चला, मग या लाईक टर्म्स ज्या आहेत त्यांना ऑब्झर्व करूयात आणि त्यांच्यावर ऑपरेशन करूयात. काय ऑपरेशन करणार? हे पहा, इथे प्लस साइन आहे, साइन नाहीये, पण जिथे साइन नसतं तिथे प्लस आहे, हो की नाही? इथे प्लस साइन आहे आणि इथे 8a क्यूबचं मायनस साइन आहे. 8a क्यूब मधून हा 8a क्यूब आपल्याला सबट्रॅक्ट करता येणार आहे, कारण इथे प्लस आहे आणि इथे मायनस आहे, आणि तुम्हाला माहित आहे प्लस मायनस मायनस होत असतं. सो 8a क्यूब मधून 8a क्यूब गेल्यानंतर काय रिमेनिंग राहतं? 0, हो की नाही? मग तो 0 इथे खाली राईट करायची काहीच गरज नाहीये. चला, नेक्स्ट पाहूयात आपण. आता इथे आहे 12a स्क्वेअर बी. आता सेम म्हणजे लाईक टर्म कोणत्या आहेत? इथे 12a स्क्वेअर बी आहे आणि इथे सुद्धा 12a स्क्वेअर बी आहे. चला, आता इथे यांचे साइन्स पहा बरं, इथे प्लस आहे, इथे प्लस आहे, म्हटल्यावर आपण यांची ऍडिशन करू शकतो, हो की नाही? 12a स्क्वेअर बी प्लस 12a स्क्वेअर बी. मग आता इथे a स्क्वेअर बी ऍज इट इज येणार, बरोबर, पण हे जे 12 आहेत त्यांची ऍडिशन करावी लागणार. 12 प्लस 12 किती झाले? 24. चला, राईट करून घेऊया तिथे खाली 24, आणि a स्क्वेअर बी ऍज इट इज इथे येणार. चला, आता यांचं काम झालेलं आहे. नेक्स्ट आता काय पाहायचं आपल्याला? इथे 6ab स्क्वेअर, आणि इकडे पहा, इकडे पण 6ab स्क्वेअर आहे. इथे याचं साइन आहे प्लस आणि या 6ab स्क्वेअरचं साइन आहे मायनस, म्हटलं या दोघांचं सबट्रॅक्शन होणार. चला, सबट्रॅक्शन केल्यानंतर काय रिमेनिंग राहणार? 0. मग तो 0 राईट नाही केला तरी इथे चालतं की नाही? चला, आता पुढे बी क्यूब बी क्यूब, इथे प्लस साइन आहे, इथे प्लस साइन आहे, म्हटल्यावर यांचं आपल्याला ऍडिशन करावं लागणार आहे. मग बी 1b क्यूब प्लस 1b क्यूब किती क्यूब झाले? 2b क्यूब झाले की नाही? आणि त्यांचं साइन काय येणार आहे? त्यांचं साइन येणार आहे प्लस साइन. प्लस साइन का? कारण हे पहा, दोन्हीकडे प्लस आहे की नाही, आणि जेव्हा आपण ऍडिशन करत असतो तेव्हा मोठ्या नंबरचं साइन देत असतो. आता इथे दोन्ही पण सेमच आहेत, म्हटल्यावर प्लस साइनच येणार. आता इथे काही मुलांना असा प्रश्न पडू शकतो की आता इथे 1 ऍडिशन केलं की नाही? हे पहा, इथे आपण जरा समजून घेऊया. काय केलं आपण? बी क्यूब प्लस बी क्यूब केलं, मग 1b क्यूब प्लस 1b क्यूब, किती बी क्यूब झाले? 2b क्यूब झाले. मग हे जे इंडेक्स आहे दोघांचं, त्यांना का बरं ऍड केलं नाही? असा काही मुलांना प्रश्न पडू शकतो, हो की नाही? मग हे पहा, जेव्हा आपल्याला ऍडिशन करायची असते तेव्हा आपण काय करत असतो? इथे जसं केलं, हा 1b क्यूब आणि हा 1b क्यूब 2b क्यूब, पण जेव्हा आपण मल्टिप्लिकेशन करत असतो, हे पहा, बी क्यूब इंटू बी क्यूब जर आलं तर आपण कशा प्रकारे करतो? तुम्हाला इंडायसेसचा रूल आठवतोय का? काय करत असतो आपण? लॉ ऑफ इंडायसेस आठवला का?
आता इथे मल्टिप्लिकेशन होते ना, म्हटल्यावर जो बेस आहे तो आपण ऍज इट इज राईट करतो आणि जे इंडायसेस आहेत त्यांचे ऍडिशन करत असतो अशा प्रकारे. म्हटल्यावर मग इथे आन्सर काय येणार आहे, b रेज टू 6. आलं लक्षात, इंडेक्स इथे काय येणार, 6 येणार. मग अशा प्रकारे हा फरक पडतो. असा तुम्ही गोंधळ करू नये यासाठी मी इथे क्लिअर केलेलं आहे तुम्हाला. जेव्हा ऍडिशन करायचे असते तेव्हा अशा प्रकारे करायचं, जेव्हा मल्टिप्लिकेशन येत असतं तेव्हा असं करायचं असतं. क्लिअर? चला पुढे जाऊया. आता इथे पुढे जायला संपलेलाच आहे हा क्वेश्चन, आपण फायनल आन्सर पर्यंत पोहोचलो की नाही. चला आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. मग आपला क्वेश्चन नंबर 2. आता हे पहा, क्वेश्चन नंबर 2 मध्ये क्वेश्चनचा हा फर्स्ट पार्ट आणि हा सेकंड पार्ट. फर्स्ट पार्ट कोणता फॉर्म्युला इथे अप्लाय होऊ शकणार आहे, हे पहा, a मायनस बी द होल क्यूब, बरोबर. आणि सेकंड पार्ट पहा बरं, इथे कोणता फॉर्म्युला लागणार आहे, तर a प्लस बी द होल क्यूब, बरोबर. म्हटल्यावर आधी आपण राईट करूयात आपला हा वाला फॉर्म्युला, a मायनस बी द होल क्यूब, कारण क्वेश्चनच्या फर्स्ट पार्ट मध्ये हा फॉर्म्युला अप्लाय होत आहे. तर क्वेश्चनच्या सेकंड पार्ट मध्ये a मायनस बी द होल क्यूब हा फॉर्म्युला अप्लाय होणार आहे. त्यामुळे आधी आपण हा फॉर्म्युला राईट केला, मग हा फॉर्म्युला राईट केला. चला आता इथे a च्या जागी काय आहे, a च्या जागी आहे 3r आणि b च्या जागी काय आहे 2k. राईट करून घेऊयात. मग a च्या जागी 3r आणि b च्या जागी आहे 2k. चला आता पुढे हा जो क्वेश्चन आहे तो ऍज इट इज खाली राईट करून घेऊयात आणि क्वेश्चनच्या फर्स्ट पार्ट कडे व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट करूयात. हा जो क्वेश्चनचा फर्स्ट पार्ट आहे तो आणि आपला हा फर्स्ट फॉर्म्युला, कारण फर्स्ट फॉर्म्युला इथे आपल्याला अप्लाय करायचंय की नाही. चला इक्वल टू चं साइन देऊयात आणि हे पहा, a क्यूब, a च्या जागी आहे 3r म्हटल्यावर इथे येणार 3r क्यूब. त्यानंतर मायनसचं साइन, त्यानंतर 3a स्क्वेअर b, 3 राईट करून घेऊया तिथे. त्यानंतर a स्क्वेअर, a म्हणजे काय आहे 3r, 3r स्क्वेअर. त्यानंतर ना आहे b, b ची काय व्हॅल्यू आहे 2k, राईट करा 2k प्लस साइन ऍज इट इज. आता हे पहा 3ab स्क्वेअर, त्यातला 3 राईट केला, a म्हणजे काय आहे 3r, राईट केला. b स्क्वेअर, b म्हणजे आहे 2k म्हणजे 2k चा स्क्वेअर. त्यानंतर मायनसचं साइन आणि b क्यूब, b म्हणजे आहे 2k म्हटल्यावर 2k क्यूब झाला. क्वेश्चनचा हा जो फर्स्ट पार्ट आहे त्या फर्स्ट पार्ट मध्ये सगळ्या व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करून झालेला आहे. मग हा जो क्वेश्चनचा फर्स्ट पार्ट आहे त्याला अशा प्रकारे स्क्वेअर ब्रॅकेट्स देऊन घेऊयात. आता पुढे पहा, क्वेश्चन मध्ये हा पार्ट आपला सगळ्या व्हॅल्यूज तिथे मांडून झालेल्या आहेत. पुढे काय आहे प्लसचं साइन आहे, मग ते न विसरता देऊन घ्यायचंय. घेतलं. पुढे सेकंड पार्ट. आता या सेकंड पार्ट मध्ये काय कोणता फॉर्म्युला आपल्याला अप्लाय करायचा आहे, हा सेकंड वाला फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे, हो की नाही. मग यानुसार व्हॅल्यूज आपल्याला सबस्टिट्यूट करायच्या आहेत. चला a क्यूब, a ची व्हॅल्यू आहे 3r, सो 3r क्यूब प्लसचं साइन, त्यानंतर 3a स्क्वेअर b, त्यातला 3 ऍज इट इज, a स्क्वेअर म्हणजे 3r स्क्वेअर, त्यानंतर b म्हणजे 2k प्लस साइन ऍज इट इज 3ab स्क्वेअर, हो की नाही. मग यातला जो 3 आहे तो खाली राईट करून घ्या. a म्हणजे काय, a म्हणजे 3r, राईट करा 3r. b स्क्वेअर, b म्हणजे 2k म्हटलं 2k स्क्वेअर प्लस साइन ऍज इट इज आणि b क्यूब, b म्हणजे काय 2k म्हणजे 2k क्यूब झालं. सेकंड पार्ट सुद्धा आपला व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून झाल्या, स्क्वेअर ब्रॅकेट देऊन घेऊया. चला आता स्क्वेअर ब्रॅकेट जे आहे ते 1 बाय 1 सॉल्व्ह करायला घेऊयात. सो फर्स्ट स्क्वेअर ब्रॅकेट आपण देऊन घेतलं, इथे इक्वल टू चं साइन दिलं. आता आपल्याला हे सगळं सॉल्व्ह करायचं आहे. पाहूयात आता काय दिलंय, 3r क्यूब, क्यूब 3 चा पण आहे आणि r चा पण आहे की नाही. पटकन सांगा मला 3 चा क्यूब किती. अरे वा, व्हेरी गुड, 27. नाईस. आता r चा क्यूब, r इटसेल्फ, r क्यूब इटसेल्फ. त्यानंतर मायनसचं साइन, त्यानंतर हा 3 ऍज इट इज. आता हे पहा इथे 3r स्क्वेअर आहे, 3r स्क्वेअर म्हणजे स्क्वेअर 3 चा पण आणि r चा पण, हो की नाही. मग इथे इंटूचं साइन आधी देऊन घेऊयात आणि 3 चा स्क्वेअर किती, 3 3 आर 9. त्यानंतर r स्क्वेअर ऍज इट इज राईट करून घ्या. आता इथे 2k म्हटलं 2 इंटू k, हो ना, 2 इंटू k
प्लसचं साईन देऊन घ्या. चला आता हा पार्ट सॉल्व्ह करा. काय दिलंय? सॉल्व्ह करा म्हणजे याला आपल्याला ओपन करायचं आहे, जे जे काही दिलेलं आहे ते. आता 3 ॲज इट इज राईट करून घेतलं. आता इथे कोणताच साईन नाही म्हणजे मल्टिप्लिकेशनचं साईन. 3r म्हणजे 3 इंटू आर, बरोबर. आता इथे कोणताच साईन नाही म्हणजे इंटू साईन. 2k स्क्वेअर, हा जो स्क्वेअर आहे तो 2 चा पण आणि k चा पण, मग 2 2s are 4. त्यानंतर k स्क्वेअर ॲज इट इज, मायनसचं साईन देऊन घ्या. आता इथे 2k क्यूब, क्यूब 2 चा पण आहे आणि k चा पण आहे, हो की नाही. मग 2 चा क्यूब किती? 8 आणि k क्यूब ॲज इट इज. झालं, ओपन केलं आपण, सगळ्यांना ओपन केलेलं आहे इथे ब्रॅकेटमध्ये. चला आता सेकंड ब्रॅकेट पाहूयात. आता इथे जागा आपल्याला पुरणार नाही म्हणून अशा प्रकारे मी खाली राईट करतेय. प्लसचं साईन ॲज इट इज देऊन घेतलं, स्क्वेअर ब्रॅकेट दिलं आणि आता सॉल्व्ह करूयात. सॉल्व्ह करूयात म्हणजे ओपन करूयात. 3r क्यूब, 3 चा क्यूब किती? 27. r क्यूब ॲज इट इज, त्यानंतर प्लसचं साईन, 3 ॲज इट इज. 3r स्क्वेअर म्हटलं 3 चा स्क्वेअर काय? 3 चा स्क्वेअर, येस 9. त्यानंतर r स्क्वेअर ॲज इट इज इंटू 2 इंटू k प्लसचं साईन. आता हा पार्ट पहा, हा पार्ट आपण ओपन करूयात. 3 ॲज इट इज इंटू 3 इंटू r इंटू 2k स्क्वेअर, 2 चा स्क्वेअर 4, त्यानंतर इंटू k स्क्वेअर. त्यानंतर आता हा पार्ट पहा, त्याही आधी प्लसचं साईन न विसरता द्यायचं आहे. आता इथे 2k क्यूब आहे की नाही, 2 चा क्यूब 8 इंटू k क्यूब. चला आता ब्रॅकेट्स तर आपण ओपन केलेले आहेत, इथे सगळे ओपन केलेत म्हणजे ब्रॅकेटच्या आतमधल्या व्हॅल्यूज आपण इथे व्यवस्थित राईट करून घेतलेल्या आहेत. चला आता ब्रॅकेट सॉल्व्ह करूया. हे पहा, आता इथे आपल्याला स्टेप बाय स्टेप जायचं आहे. काय करणार मग आता आपण इथे? आधी हे सॉल्व्ह करणार, मग हे सॉल्व्ह करणार, मग हे आणि मग हे. चला 27r क्यूब, काही राहिलंय का रिमेनिंग सॉल्व्ह करायला? नाही, ॲज इट इज राईट करून घेतलं, मायनसचं साईन दिलं. आता इथे पहा 2 इंटू 9 इंटू 2 करू शकतो की नाही? चला काय येणार? 9 2s are 18 आणि 18 3s are किती? 54. त्यानंतर ना r स्क्वेअर k राईट करून घेऊयात, r स्क्वेअर k प्लसचं साईन द्या. पुढे 3 इंटू 4 इंटू 3 इंटू 3 इंटू 4 किती झाले? 3 3s are 9, 9 4s are 36. त्यानंतर ना r इंटू k स्क्वेअर, इंटूचं साईन नाही दिलं तरी चालणार आहे इथे आपल्याला. आता मायनसचं साईन द्यायचंय, मायनसचं साईन विसरायचं नाही हा, नाहीतर मायनसचं साईन विसरून जाल. आता 8 इंटू k क्यूब. आता इथे सॉल्व्ह करायला तर काही राहिलं नाहीये, हो की नाही. मग 8 ॲज इट इज राईट करूयात आणि k क्यूब राईट करूयात. झालं, फर्स्ट पार्ट सॉल्व्ह करून झाला. सेकंड पार्ट पाहूयात आता. त्याही आधी हे प्लसचं साईन ॲज इट इज देऊन घेऊयात. 27r क्यूब राईट करून घ्या. आता इथे 3 इंटू 9 इंटू 2 करा. 3 9s are 27, 27 2s are 54. r स्क्वेअर k प्लसचं साईन, 3 इंटू 3 9, 9 4s are 36. त्यानंतर r k स्क्वेअर, आता प्लसचं साईन, त्यानंतर हा पार्ट 8k क्यूब. झालं. आता नेक्स्ट स्टेप मध्ये आपल्याला काय करायचं आहे? हे ब्रॅकेट्स रिमूव्ह करायचे. मग ब्रॅकेट्स रिमूव्ह करण्यासाठी फर्स्ट पार्ट मध्ये काही चेंजेस करण्याची काही गरज नसते. मग फर्स्ट पार्ट मध्ये जे काही राईट केलेलं आहे ते ॲज इट इज खाली राईट करून घ्यायचं विदाउट ब्रॅकेट. चला ॲज इट इज राईट करून घेतलं. आता पुढे खरी गंमत आहे. आता काय करायचंय? हे जे प्लस साईन आहे ते काय होतंय? मल्टिप्लाय होतंय या संपूर्ण ब्रॅकेटला, हो की नाही. म्हटल्यावर या ब्रॅकेट मधले जे साईन्स आहेत ते चेंज होत असतात. पण आता इथे हे पहा, इथे प्लस साईन आहे की नाही आणि इकडे पाहताय सगळीकडे प्लस प्लसच साईन आहे. आणि आपल्याला तर माहित आहे की नाही रूल, प्लस इंटू प्लस काय होतं? प्लसच होत असतं. म्हटल्यावर आता इथे साईन्स चेंज करायची काही गरज नाहीये. प्लस प्लस सगळीकडे देऊन घ्यायचंय आणि जे काही इथे व्हॅल्यूज आहेत ते ॲज इट इज आपल्याला खाली कॉपी करायचे आहेत. हे पहा, कॉपी करून घेऊयात आपण. झालं, कॉपी करून झालं.
चला आता सॉल्व्ह करूया. सॉल्व्हिंग पार्ट आला आता. बी अलर्ट. हे पहा इथे 27r³ आहे आणि इथे सुद्धा 27r³ आहे. जसं की आपण पाहिलेलं आहे, लाईक टर्म्स आपल्याला सॉल्व्ह करायच्या आहेत. सो 27 + 27 किती येतं? 27 + 27 54, राईट. आणि मग इथे राईट करूयात आपण 54 आणि हा जो r³ आहे तो ऍज इट इज खाली राईट करून घेतला. म्हटल्यावर आता या दोघांचं काम झालेलं आहे, हो की नाही. आता हे पहा सेकंड 54r²k आणि 54r²k दोन्हीकडे लाईक टर्म्स आहेत, हो की नाही. या दोन्ही लाईक टर्म्स आहेत, पण सायन्स पहा इथे मायनस आहे आणि इथे प्लस आहे. म्हटल्यावर काय करावं लागतं आपल्याला? सबट्रॅक्शन करावं लागतं. मग या दोघांचं जर सबट्रॅक्शन केलं तर रिमेनिंग काही राहणार आहे का? नाही ना. मग 0 रिमेनिंग होणार ना. 0 इथे राईट करायची गरज नाही. सो हे कट झालं. नेक्स्ट पहा 36r² 36r² आता इथे सायन्स पहा प्लस प्लस म्हटल्यावर ऍडिशन करावं लागणार, हो ना. 36 + 36 किती होतात? हे पहा 36 + 36 72. चला 72 राईट करून टाकूयात. आणि हे जे व्हेरिएबल्स आहेत त्यांचे ते ऍज इट इज कॉपी करायचे बरं का. सो व्हेरिएबल काय आहे? r². r² राईट करूया r² आणि साइन कोणतं देणार? मोठ्या नंबरचं. आता इथे तर दोन्ही सेमच नंबर्स आहेत की नाही. मग कुठलंही साइन दिलं, इथलं प्लस दिलं किंवा इथलं प्लस दिलं, शेवटी प्लसच आहे की नाही. सो प्लस साइन येणार इथे. सो यांचं काम आता संपलेलं आहे. पुढे आता हा 27r³ आणि 27r³ यांचं सुद्धा काम संपलेलं आहे बरं का. तिथे फक्त काट अशी रेड कलरची स्ट्रोक मी दिलेला नाहीये. आता इथे 8k³ 8k³ लाईक टर्म्स. इथे मायनस आहे, इथे प्लस आहे. मायनस प्लस मायनस होत असतं. 8k³ मधून 8k³ सबट्रॅक्ट केल्यानंतर रिमेनिंग 0 राहतं. म्हटल्यावर या दोघांचं काम पण इथे संपलं. मग आपलं फायनल आन्सर काय आलेलं आहे? हे आलेलं आहे आपलं फायनल आन्सर. बघा किती इझी आहे, मजा येते ना. चला पुढे सॉल्व्ह करूया. पुढे आता काय दिलंय? इथे सुद्धा फर्स्ट पार्ट जो आहे तो हे पहा या रूलवर आधारित आहे आणि सेकंड पार्ट बेस्ड आहे या फॉर्म्युलावर, राईट. आणि ए ची व्हॅल्यू आहे 4a, राईट करूया तिथे 4a आणि बी ची व्हॅल्यू आहे 3. चला सॉल्व्ह करायला घेऊयात. क्वेश्चन कॉपी केला खाली आणि फर्स्ट पार्ट सॉल्व्ह करूयात आता. हा कोणत्या फॉर्म्युलावर? या फॉर्म्युलावर, हो ना. a³ ए म्हणजे काय? 4a. सो 4a³ त्यानंतर मायनसचं साइन 3a²b 3 ऍज इट इज. a² ए म्हणजे काय आहे? 4a म्हटल्यावर 4a चा स्क्वेअर. b म्हणजे आहे 3. सो राईट करूया 3. त्यानंतर प्लसचं साइन ऍज इट इज 3ab². त्यातला 3 ऍज इट इज राईट करूयात. a ची व्हॅल्यू आहे 4a, राईट करा 4a. b ची व्हॅल्यू आहे 3. चला आता इथे b ची व्हॅल्यू 3 आहे, पण इथे काय आहे? b² आहे की नाही. म्हटल्यावर 3 चा स्क्वेअर आपल्याला राईट करावा लागणार आहे. आता इथे मायनसचं साइन ऍज इट इज. b³ आता इथे b 3 आहे की नाही. म्हटल्यावर 3 चा क्यूब. झाल्या व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करून झालेला आहे. याला आपण स्क्वेअर ब्रॅकेट देऊन घेऊयात आणि क्वेश्चनच्या सेकंड पार्ट कडे मूव्ह ऑन होऊयात. पण त्याही आधी पहा इथे सबट्रॅक्शनचं साइन आहे की नाही, ते देऊन घेऊयात. आणि पहा क्वेश्चनचा सेकंड पार्ट a + b द होल क्यूब यावर बेस्ड आहे की नाही. चला मग व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करूयात या फॉर्म्युलानुसार. आता a³ ए म्हणजे 4a, सो 4a³ प्लस 3a² म्हटल्यावर 4a². त्यानंतर b म्हणजे काय आहे? 3a. सो 3 राईट केला प्लसचं साइन. त्यानंतर 3 ऍज इट इज फॉर्म्युलानुसार. ए म्हणजे काय आहे? 4a, राईट करा 4a. b² b म्हणजे आहे 3, मग 3 चा स्क्वेअर प्लसचं साइन ऍज इट इज. आणि b³ b म्हणजे 3 ना, मग 3 चा क्यूब. चला इथे सुद्धा स्क्वेअर ब्रॅकेट देऊन घेऊयात. आणि आता या स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतल्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्यांना ओपन करूयात. आतमध्ये पण काही स्क्वेअर्स दिलेले आहेत की नाही, त्यांना ओपन करूयात. सो चला हे पहा अशा प्रकारे आपण स्क्वेअर ब्रॅकेट देऊन घेतलं. हे जे फर्स्ट आहे ते आणि त्याच्या आतला आता आपण सॉल्व्ह करूयात. आधी 4a³
क्यूब 4चा पण 8चा पण. पटकन सांगायचंय मला. 4चा क्यूब काय? एव्हा ना तुम्ही पाठ केलेला असणार आहे. अरे वा, व्हेरी गुड. 4चा क्यूब 64. व्हेरी गुड. आता a चा क्यूब ऍज इट इज राईट करून घेऊयात. त्यानंतर मायनसचं साइन 3, 4a स्क्वेअर, 4चा स्क्वेअर 16, a चा स्क्वेअर a स्क्वेअर, त्यानंतर 3 ऍज इट इज राईट करणार. झालं. हा पोर्शन आपला इथे ओपन करून झालेला आहे. आता हा थर्ड पोर्शन पाहूयात आपण. प्लसचं साइन देऊन घेतलं, 3 ऍज इट इज, त्यानंतर इंटू 4 इंटू a. 4a म्हणजे काय? 4 इंटू a ना. आता 3चा स्क्वेअर किती? 3 3 आर 9, सो इंटू 9. पुढे मायनसचं साइन ऍज इट इज. आता 3चा क्यूब पटकन सांगायचा आहे. येस, 27. चला आता सेकंड पार्ट. त्याही आधी हे मायनसचं साइन देऊन घ्या. आता सेकंड जे ब्रॅकेट आहे त्यातल्या व्हॅल्यूज आपण ओपन करूयात, म्हणजे त्याला सिम्प्लिफाय करूयात. सो ब्रॅकेट देऊन घेऊयात आधी. 4a क्यूब. क्यूब जो आहे तो 4चा पण आहे आणि a चा पण आहे. 4चा क्यूब काय? 64. त्यानंतर इंटू a क्यूब, प्लस साइन देऊन घ्या. 3 ऍज इट इज. 4a स्क्वेअर, 4चा स्क्वेअर 8, a चा स्क्वेअर a स्क्वेअर ओनली, हो ना. मग त्यानंतर 3 ऍज इट इज राईट करून घेऊयात. प्लसचं साइन दिले. आता हा जो 3 आहे तो राईट करा. त्यानंतर इंटूचं साइन, त्यानंतर 4a. 4a म्हणजे काय? 4 इंटू a. आता 3 स्क्वेअर, हो की नाही. 3चा स्क्वेअर काय? 9, सो इंटू 9 प्लस 3 क्यूब. 3चा क्यूब 27. झालं. आता नेक्स्ट स्टेप मध्ये काय करणार? सॉल्विंग पार्ट आला. बी अलर्ट. सॉल्व्ह करायचं आहे आपल्याला. हे पहा, 64 इंटू a क्यूब काय येणार आहे? 64 a क्यूब. त्याही आधी हे पहा, असं आपण सॅग्रिगेशन करून घेऊयात म्हणजे आपल्याला सोपं जातं. सो 64 a क्यूब मायनस, चला मल्टिप्लिकेशन करा. 16 इंटू 3 इंटू 3 किती होणार? हे पहा, 3 इंटू 3 9 आणि 16 इंटू 9 आपण केलं. काय आन्सर आलं? 144. राईट करून घ्या इथे 144. आता a स्क्वेअर ऍज इट इज खाली राईट करून घेऊया. प्लसचं साइन. हे पहा नेक्स्ट. आता 3 4 आर 12 आणि 12 9 आर 108. त्यानंतर ना हा a राईट करूयात खाली. मायनस 27. आणि हे जे स्क्वेअर ब्रॅकेट आहे ते आता सध्या तरी देऊन घेऊयात, कारण पुढे आपल्याला अजून हे ब्रॅकेट सॉल्व्ह करायचंय. मायनसचं साइन देऊन घ्या इकडे. त्याही आधी इथे सुद्धा आपण अशा प्रकारे सॅग्रिगेशन करून घेऊयात आणि मायनसचं साइन इथे दिले. चला 64 a क्यूब येणार इथे, प्लसचं साइन. आता इथे जे मल्टिप्लिकेशन आहे ते ऍज इट इज आपला आन्सर येणार आहे, हो की नाही. फक्त साइन्स व्यवस्थित देऊन घ्यायचे आहेत आपल्याला. सो इथे 3 3 आर 9 and 16 9 आर 144. त्यानंतर ना a स्क्वेअर प्लस इथे सुद्धा जे मल्टिप्लिकेशन आहे ते सेमच येणार आहे आपले. 3 4 आर 12, 12 9 आर 108. त्यानंतर ना a प्लस 27 ब्रॅकेट. ओके. आता हा जो क्वेश्चनचा फर्स्ट पार्ट आहे तो फर्स्ट पार्ट विदाउट ब्रॅकेट ऍज इट इज खाली कॉपी करायचे आपल्याला. काही चेंजेस करायचे नाहीत. साइन्स वगैरे सगळं सेम ठेवायचंय. फक्त जेव्हा आपल्याला हे सेकंड ब्रॅकेट ओपन करायचं असतं तेव्हा ओपन करण्याच्या आधी इथले साइन पाहायचे असते. इथे कोणते साइन आहे या साइन नुसार आतले साइन्स चेंज होत असतात, कारण हे जे साइन आहे ते मल्टिप्लाय होत असतं ब्रॅकेट मधल्या प्रत्येक साइनला. चला आता इथे पहा, इथे मायनस आहे की नाही आणि इथे 64 a क्यूब आहे. 64 a क्यूबचं साइन काय आहे? प्लस आहे. कोणतं साइन नाही म्हणजे प्लस आहे म्हटल्यावर मायनस प्लस काय होतं? मायनस होतं. चला मायनसचं साइन देऊयात आणि 64 a क्यूब राईट करून घेऊयात. आता मायनस प्लस मायनस आणि व्हॅल्यू ऍज इट इज राईट करून घ्या. पुन्हा मायनस प्लस काय? मायनस. बघा साइन्स कशा चेंज होत आहेत. व्हॅल्यू ऍज इट इज. त्यानंतर पुन्हा मायनस प्लस मायनस आणि 27. चला
आता हे एक संपूर्ण अल्जेब्रिक एक्सप्रेशन झालेलं आहे. या अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर लाईक टर्म्स फाइंड आउट करायच्या आणि सॉल्व्ह करायचंय. सो लाईक टर्म्स पहा बरं. हे पहा इथे 64a क्यूब 64a क्यूब, इथे मायनस आहे, इथे प्लस आहे. मायनस प्लस मायनस सबट्रॅक्शन करायचं असतं आपल्याला, हो की नाही. चला सबट्रॅक्शन करून टाकूयात. हे पहा 64a क्यूब मधून 64a क्यूब सबट्रॅक्ट केल्यानंतर रिमेनिंग काय राहणार, 0 ना. मग राईट करायची गरज नाहीये. पुढे पहा 144a स्क्वेअर 144a स्क्वेअर. सायन्स पहा, इथे मायनस आहे, इथे मायनस आहे. मायनस मायनस आपल्याला ऍडिशन करायची असते, हो की नाही. चला ऍडिशन करूयात. मग 144 प्लस 144 288 येतं. राईट करून घेऊयात खाली 288. आता हे जे व्हेरिएबल आहे दोघांचं ए स्क्वेअर ते ऍज इट इज खाली राईट करून घेऊयात. आणि आता यांचं काम संपलेलं आहे. पुढे 108a 108a. सायन्स पहा, इथे प्लस इथे मायनस, म्हणजे काय करायचं असतं आपल्याला, सबट्रॅक्शन करायचं असतं, हो ना. चला सबट्रॅक्ट करून घेऊया. त्याही आधी एक सांगायचं राहिलं. हे पहा आपण इथे 144a स्क्वेअर आणि 144a स्क्वेअर यांची ऍडिशन केली की नाही, कारण मायनस मायनसचं साईन होतं. मग 288a स्क्वेअर आपले आन्सर आले. पण इथे मायनसचं साईन का लावलं, तर हे पहा आपल्याला जेव्हा कधी अशा प्रकारे विचारलं जातं की इथे मायनस आहे इथे मायनस आहे, तेव्हा आपल्याला ऍडिशन करायची असते आणि साईन कोणाचं द्यायचं असतं, तर मोठ्या नंबरचं. पण आता इथे दोन्ही नंबर सेमच आहेत की नाही, म्हणून मग आपण काय केलं, मायनसचं साईन इथे देऊन घेतलं. आलं लक्षात. चला आता पुढे 108a 108a. आता इथे मायनसचं साईन इथे प्लसचं साईन, आपल्याला सबट्रॅक्शन करायचं असतं. सबट्रॅक्शन केल्यानंतर आन्सर 0 येतं, म्हणजे हे दोन्ही कट होऊन जाणार. आता इथे 27 आहे इथे 27 आहे. सायन्स पहा, इथे मायनस आहे इथे मायनस आहे. जेव्हा दोन सेम साइन्स येतात तेव्हा आपल्याला ऍडिशन करायची असते. म्हटलं 27 प्लस 27 किती होणार, 54. आणि साईन कोणाचे लागणार, जसे की मी तुम्हाला आधी सांगितलं, मोठ्या नंबरचं साईन लागतं. ते दोन्ही पण सेम नंबर्स आहेत म्हटल्यावर आपल्याला जे साईन आहे तेच देऊन घ्यायचंय, मायनसचं साईन. चला देऊन घेतलं मायनस साईन. आता हे झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. याला पुढे आणखी आपण सॉल्व्ह नाही करू शकत, कारण या दोन्ही पण अनलाईक टर्म्स आल्या की नाही. मग इथे आपण या क्वेश्चनला फुल स्टॉप देऊयात. इथे हे आपले फायनल आन्सर आलेले आहे या क्वेश्चनचे. चला आता या प्रॅक्टिस सेट मधील लास्ट सब क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 2 मधला लास्ट सब क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊयात. आता इथे पहा, इथे क्वेश्चनचा फर्स्ट पार्ट a मायनस बी द होल क्यूब या फॉर्म्युलावर बेस्ड आहे, आणि क्वेश्चनचा सेकंड पार्ट a प्लस बी द होल क्यूब या फॉर्म्युलावर बेस्ड आहे. सो राईट करून घेऊयात आपण अकॉर्डिंग टू आवर क्वेश्चन फॉर्म्युलाज. चला a च्या जागी काय आहे, a च्या जागी आहे क्वेश्चन मध्ये 5x, तर b च्या जागी क्वेश्चन मध्ये आहे 7y. चला आता इथे जो आपला क्वेश्चन आहे तो ऍज इट इज इथे कॉपी केला. पुढे क्वेश्चनचा फर्स्ट पार्ट आधी आपण सॉल्व्ह करत आहोत, म्हटल्यावर हा फॉर्म्युला आपल्याला ऑब्झर्व करायचा आहे आणि त्यानुसार आपल्याला व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करायच्या आहेत. मग इथे काय आहे, a क्यूब, a म्हणजे काय आहे 5x, सो 5x क्यूब, त्यानंतर मायनसचं साईन, त्यानंतर 3 ऍज इट इज, a स्क्वेअर, a म्हणजे 5x, सो 5x स्क्वेअर, त्यानंतर b ची व्हॅल्यू आहे 7y, सो 7y राईट केलं. त्यानंतर हे प्लसचं साईन. आता 3ab स्क्वेअर, त्यातला 3 राईट केला. a म्हणजे 5x, b स्क्वेअर, b म्हणजे 7y, सो 7y स्क्वेअर, त्यानंतर मायनसचं साईन. आणि आता हा जो b आहे b क्यूब तो राईट करूयात. b म्हणजे काय 7y, सो 7y चा क्यूब झाला. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून झालेल्या आहेत. स्क्वेअर ब्रॅकेट इथे दिले. आता पुढे का कोणतं साईन आहे, प्लसचं साईन आहे, ते देऊन घेऊयात. आणि सेकंड पार्ट जो आहे क्वेश्चनचा तो आपण आता इथे व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करूयात. हे पहा काय दिलेलं आहे, a क्यूब, सो 5x क्यूब, त्यानंतर प्लसचं साईन 3a स्क्वेअर, म्हटलं 5x स्क्वेअर, त्यानंतर b म्हणजे काय आहे 7y, सो 7y राईट केलं. त्यानंतर प्लस साईन, त्यानंतर 3 ऍज इट इज, a म्हणजे 5x, त्यानंतर b स्क्वेअर, b म्हणजे 7y, सो 7y स्क्वेअर, त्यानंतर प्लस साईन आणि b क्यूब म्हणजे 7y क्यूब.
चला आता या स्क्वेअर ब्रॅकेट्सच्या आतमध्ये जे स्क्वेअर्स ब्रॅकेट्स आहेत ते ओपन करूयात. सो स्क्वेअर ब्रॅकेट इथे देऊन घेतलं आणि आता हे पहा 5x³ म्हणजे हा जो क्यूब आहे तो 5चा पण आणि xचा पण. 5चा क्यूब काय 125 आणि x³ मायनसचं साइन दिलं. आता 3 ॲज इट इज 5x², 5चा स्क्वेअर 25, त्यानंतर x² इंटू 7 इंटू y. आता प्लस साइन देऊन घ्या आहे आणि हा पार्ट ओपन करूयात. सो 3 इंटू 5 इंटू x. आता 7y² आहे, 7चा स्क्वेअर 49, सो इंटू 49 इंटू y² मायनस आता हे पहा 7y³ आहे, 7चा क्यूब किती येतो 7 7 जार 49 आणि 49 7 जार किती 49 7 जार 343 राईट करून घेतलं. आता y³. चला आता पुढे काय करणार आहोत, हा जो सेकंड पार्ट आहे क्वेश्चनचा तो पाहूयात. हा जो सेकंड स्क्वेअर ब्रॅकेट आहे त्याच्या आतमधल्या सगळ्या व्हॅल्यूज आपण ओपन करूयात. सो इथे प्लसचा साइन स्क्वेअर ब्रॅकेट आपल्याला ओपन करायचं आहे. 5x³ 5चा क्यूब 125, त्यानंतर ना x³ प्लसचं साइन देऊन घेतलं. आता हा पार्ट पहा 3 इंटू 5x², हो की नाही, 5चा स्क्वेअर 25, त्यानंतर इंटू x², त्यानंतर 7 इंटू y, त्यानंतर प्लस साइन. आता पुढे पहा हा पार्ट पहा काय करायचं आहे 3 इंटू 5 इंटू x इंटू 7y², 7चा स्क्वेअर 49 इंटू y², पुढे प्लस साइन 7y³, 7चा क्यूब आत्ताच आपण इथे पाहिलं ना 343 राईट करून घेऊयात 343, त्यानंतर ना इंटू y³ झालं. आता पुढे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. सो या स्टेप्स मध्ये आपल्याला सॉल्व्ह करत जायचंय. चला स्क्वेअर ब्रॅकेट देऊन घेऊयात 125x³ मायनस आता हा पार्ट पहा काय दिलेला आहे 3 इंटू 25 इंटू 7 आपण करू शकतो की नाही. आता इथे पहा 3 इंटू 7 किती झाले 3 7 जार 21 आणि इथे 25 आहे. मग 25 इंटू 21 केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळतं 525 राईट करून घेऊयात 525, त्यानंतर ना इंटू x² इंटू y². सो x² ॲज इट इज राईट करूयात, y ॲज इट इज राईट केला. आता प्लसचं साइन हा पार्ट सॉल्व्ह करूयात. आता 3 इंटू 5 15, 15 इंटू 49 हे पहा इथे सॉल्व्ह केलेलं आहे 49 इंटू 15 735 राईट करूयात 735. आता इथे x ॲज इट इज y² ॲज इट इज. आता मायनसचं साइन देऊन घेतलं खाली 343 ॲज इट इज y³ ॲज इट इज झालं. पूर्ण हे आपलं सॉल्व्ह करून झालेलं आहे. आता हा जो सेकंड पार्ट आहे तो सॉल्व्ह करूयात. प्लसचं साइन ॲज इट इज देऊन घेतलं. आता व्हॅल्यूज सेम राहणार आहेत सेकंड पार्ट मध्ये आणि साइन्स फक्त आपल्याला व्यवस्थित देऊन घ्यायचे आहेत. चला सॉल्व्ह करूयात. सो ब्रॅकेट आधी ते स्टेप्स रेड करून घेऊयात आणि ब्रॅकेट घेऊयात. हे पहा 125x³ ॲज इट इज प्लस साइन ॲज इट इज. आता 3 इंटू 25 इंटू 7 किती आलं होतं आपल्या इथे 525 ना राईट करा 525. आता x² y, त्यानंतर ना प्लसचं साइन. आता हे 3 इंटू 5 इंटू 49 किती आलं होतं 735 राईट करूया तिथे 735, त्यानंतर ना xy², त्यानंतर प्लसचं साइन ॲज इट इज 343y³. आता आपल्याला ब्रॅकेट्स ओपन करायचे आहेत, म्हणजे ओपन करायचे म्हणजे रिमूव्ह करायचे. हे जे स्क्वेअर ब्रॅकेट्स आहेत ना ते इथून आपल्याला काढून टाकायचे. मग काय करायचं क्वेश्चनचा जो फर्स्ट पार्ट आहे तो ॲज इट इज खाली कॉपी करायचा झालं. आता जो सेकंड पार्ट आहे तिकडे व्यवस्थित लक्ष द्यायचं कारण इथे साइन्स चेंज होत राहतात. पण इथे पाहता इथे प्लस आहे आणि आतमध्ये पण सगळीकडे प्लस साइन्स आहेत. मग काही प्रॉब्लेमच नाही ॲज इट इज कॉपी करून घ्यायचं कारण आपल्याला माहित आहे प्लस प्लस प्लसच असतं. चला ॲज इट इज कॉपी करून घेऊया.
येस, झालं, कॉपी करून झालं. आता लाईक टर्म्स पहा, ही आणि ही लाईक टर्म्स आहेत ना. साईन्स पहा दोघांच्या, प्लस साईन आहे म्हटल्यावर 125 आणि 125 यांचे ऍडिशन करावे लागणार आपल्याला. काय झालं, 250. राईट करूया 250. आणि आता इथे हा एक्स, त्यांचे जे व्हेरिएबल्स आहेत ते राईट करावे लागणार ना, ते सोडून चालणार नाही. सो इथे एक्स क्यूब लाईक टर्म्स होते ना, सो व्हेरिएबल आपण राईट केलं एक्स क्यूब. यांचं काम संपलं. पुढे 525x²y 525x² लाईक टर्म्स आहेत. सायन्स पहा, मायनस प्लस सबट्रॅक्शन करायचं असतं, हो ना. चला, यातून याला सबट्रॅक्ट करा. काय शिल्लक राहणार आहे का, नाही ना, 0. चला, यांचं काम तमाम. पुढे 735xy², 735xy². सायन्स पहा, इथे प्लस इथे प्लस, काय करावं लागणार, ऍडिशन. चला, कॅल्क्युलेशन करावं लागणार इथे. सो हे पहा, 735 प्लस 735, काय आन्सर आलं आपलं, 1470. रेट करूयात 1470. आणि हे जे व्हेरिएबल्स आहेत ते ऍज इट इज XY² रेट करून घेतले. साईन कोणतं लागणार, प्लसचं साईन देऊन घेऊयात. तर यांचं काम संपलं इथलं. आता पुढे 343y³ 343y³. सायन्स पहा, मायनस प्लस सबट्रॅक्शन करायचंय. यामधून याला सबट्रॅक्ट केल्यावर 0, काही शिल्लक राहणार नाही. आता हे झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. आणि अशा प्रकारे आपला हा प्रॅक्टिस सेट 5.3 कंप्लीट झालेला आहे. If you found this video helpful and learned something new, don't forget to hit that like button to show your support. And if you are new here, subscribe to the channel so you never miss out on further content like this. Thanks for watching. That's all for today. We will meet again in our next video. Till then, keep learning, keep enjoying. Bye bye.